आणि मला माझ्याकडे आज बघितल्यानंतर बरेच मला म्हणतील की आज हा इकडं कसा, हा पुरोगामी चेहरा इकडं कसा. होय, मी आहे पुरोगामी, फुलेशाह आंबेडकरवादी, पण मी कट्टर नाही. माझं प्रतिगाम्यांवरती प्रेम आहे, माझं प्रत्येक माणसावर प्रेम आहे, माझं या देशावर प्रेम आहे, भारतावर प्रेम आहे, माय मराठी मातीवर प्रेम आहे. आणि मला फोन कोणाचा आलता माहीत आहे? संजय राऊत साहेबांचा फोन आलता. जर शेंडे आणि जानव्यातून मुक्त होऊन हिंदुत्व माझ्या कवितेला कुरवाळत असेल, जवळ घेत असेल, तर माझ्यासुद्धा मेंदूतले जानवेंचे जानवे मी कुठपर्यंत जिवंत ठेवायचे हा विचार करून मी त्यांच्या हाकेला हाक देत आलोय. काल ते एवढे बिझी होते दिवसभर, तरीसुद्धा मी प्रवासात असताना मला सारखा फोन, कुठंवर आलायस, इथंवर आलोय, तिथंवर आलोय, असं झालं तसं झालं, सगळे अपडेट चालू आहेत. आणि रात्री मला भेटली, त्या हॉटेलवर भेटले, तर ते वेटर लोक त्या काम करतात, ती कोकणातली मराठी सगळी पोरं. राऊत साहेबांनी एकाला बोलवलं, अरे कसा आहेस, आईची तब्येत बरी आहे का. ती पोरगं डोळ्यात पाणावलं. एवढ्या ह्याच्यात सुद्धा साहेबांच्या लक्षात आहे. ते होय म्हटलं, निघून गेलं. साहेब निघाले. माझ्यासोबत आमचे राजेंद्र कांबळे भाऊ माझ्यासोबत आले. ते माझ्या बाजूला थांबले. मी राऊत साहेबांकडे असं एकटक बघतच राहिलो. आणि हे आमच्या भाऊला म्हटलं, कसलं हत्यार आहे रे म्हटली. आमचं राजाभाऊ म्हटलं, धारदार आहे.